आज आपण इथे मस्त अशी टेस्टी आणि चविष्ट कटाची आमटी बनवणार आहोत। आता ही कटाची आमटी मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय चविष्ट आणि टेस्टी होते। नक्की ट्राय करा, मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याचप्रमाणे। आपला मसाला इथे तुम्ही बघू शकता, मस्त असं तेल सुटलेलं आहे, छान फ्राय झालेलं आहे। त्या कटाच्या आमटीमध्ये ना कुठलंच पाणी इथे मी दुसरं टाकणार नाही। जे मी पाणी डाळ शिजवली ना हरभऱ्याची, ते जे पाणी आहे ना तेच इथे मी पाणी ॲड करणार आहे। त्याच्यामुळेच आपली कटाची आमटी अधिक टेस्टी आणि चविष्ट होणार आहे। जर तुम्हाला वाटलंच ते पाणी कमी पडते तर तुम्ही इथे फक्त गरम पाणीच ॲड करायचं, अतिशय चविष्ट आणि टेस्टी होते। ही कटाची आमटी ना मी इथे थोडी जास्तच बनवते आणि ही कटाची आमटी दुसऱ्या दिवशी शिळी जेव्हा होते ना त्यावेळेला त्याची टेस्ट अधिक टेस्टी आणि चविष्ट लागते। तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का असा? शिळी आमटी तुम्ही भातासोबत किंवा गरम गरम भाकरीसोबत खाऊन बघा, खूप त्याची टेस्ट आहे ना चेंज होते, खूप छान लागते। म्हणून मी इथे नेहमी कटाची आमटी बनवताना थोडी जास्तच बनवते। वेळ न घालवता चला आता आपण इथे वाटणामध्ये काय काय घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। लगेच आपण इथे आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे, 1 चमचा इथे तीळ घेतलेले आहे, 1 चमचा इथे खसखस घेतलेली, खसखस आणि तीळ इथे भाजूनच घेतलेले, 1 छोटी इलायची घेतलेली आहे आणि छोटे छोटे 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले, अर्धा लसणाची कुडी घेतलेली, आलं घेतलेली इथे आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली। आता हे सर्व साहित्य आहे ना आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत, बारीक असं वाटून घेणार आहोत। आता इथे जे आपण कटाच्या आमटीला ही डाळ शिजवलेली ना याचं आता आपण इथे आमटीसाठी इथे पाणी काढून घेऊया। हे शिजलेलं थंड झालं आहे थोडं। हे बघा इथे पूर्ण मी डाळीचं इथे पाणी काढून घेतलेलं आहे। ह्या चाळणीमध्येच पूर्ण डाळ काढली आणि सर्व पाणी जे डाळ शिजवलेलं पाणी असतं ना आपल्याला कटाच्या आमटीसाठी ते पूर्ण इथं निथळून पातेल्यामध्ये इथे काढून घेतलेलं आहे। हे लहान पातेलं आहे, तेवढं भरून आपल्याला इथे भरायला थोडंसं कमी आहे, तेवढे आपल्याला इथे कटाच्या आमटीसाठी इथे डाळीचं पाणी मिळालेलं आहे। ह्याच्यामुळेच आपली आमटी अधिक चविष्ट आणि टेस्टी होते। आता इथे आपण ज्या पातेल्यामध्ये पुरण शिजवलं होतं ना त्याचं पाणी पण काढून घेतलेलं आहे, तेच पातेले इथे आता तेल टाकून घेऊया। 2 पळ्या इथे मी तेल ॲड केलेलं आहे। आता इथे मी अर्धा चमचा जिरे ॲड केले, मोहरी, पत्ता पण मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर जे वाटण तयार केलं होतं ते ॲड करायचं याच्यामध्ये, ते टाकून घ्यायचं इथे। हे वाटण टाकलं ना तेल उडतं, छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा जो मसाला आहे ना छान तेल सुटेपर्यंत आता आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। डाळ उकडली होती ना आपण त्यातलीच मी इथे थोडीशी डाळ ठेवली होती, ती पण आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा इथे मसाला छान फ्राय झालेला आहे। 1 चमचा भरून इथे मी गरम मसाला ॲड केलेला आहे, 1 चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे घरचा मसाला कांदा मसाला ॲड केलेला 1 चमचा, अजून 1 चमचा हळद आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलं। आता आपण हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, पूर्ण मिक्स करून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्येच मी इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे, आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत आता मसाला आपण इथे पुन्हा एकदा फ्राय करून घेणार आहोत। आणि मी ज्याप्रमाणे इथे आमटी बनवते ना कटाची आमटी तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी होते। फक्त आपण या कटाच्या आमटीमध्ये आहे ना कुठलंच पाणी इथे मी दुसरं टाकणार नाही। जे मी पाणी डाळ शिजवली ना हरभऱ्याची ते जे पाणी आहे ना तेच इथे मी पाणी ॲड करणार आहे, त्याच्यामुळेच आपली कटाची आमटी अधिक टेस्टी आणि चविष्ट होणार आहे। जर तुम्हाला वाटलंच ते पाणी कमी पडते तर तुम्ही इथे फक्त गरम पाणीच ॲड करायचं। मस्त मसाला इथे आपला फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता छान। आता इथे मी 1 मिनिट होऊन देणार आहे। मसाला फ्राय झाल्यानंतर या स्टेपला काय करायचं आहे, जे आपलं डाळीचं पाणी होतं ना आपण उकडलेलं ते टाकून घ्यायचं इथे। हे बघा इथे छान इथे मी इथे पूर्ण पाणी मी इथे डाळीचं टाकून घेतलेलं आहे। इथे थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। आता ह्याला छान मस्त उकळून घ्यायची आपण ही आमटी। हे बघा इथे छान मस्त आमटीला आपल्या इथे उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे।
छान अशी मस्त दणदणीत इथे उकळी काढून घ्यायची. 1-2 मिनटं छान उकळून घ्यायचं. तर मी गॅस इथे मोठा केलेला होता, आता मीडियम करून घेणार आहे आणि छान ही आमटी उकळून घेणार आहे आता. आणि इथे आपली मस्त टेस्टी चविष्ट इथे कटाची आमटी इथे तयार झालेली आहे. आणि बनवल्यानंतर 1-2 तासांनी ती अजून घट्ट होते, त्यासाठी इथे शक्यतो थोडीशी पातळच ठेवायची. थंड झाली ना की छान याला मस्त तर्री येणार. साईडला इथे तर्री दिसत आहे. तुम्हाला जर ही माझी कटाची आमटीची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. मी ज्याप्रमाणे बनवली इथे कटाची आमटी तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी चविष्ट होते. अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.